आमचा पक्ष स्वतंत्र आहे, आम्हाला आमच्या पक्षांतर्गत महाविकास आघाडीमध्ये निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीची तब्येत ठणठणीत आहे, पण काही अंतर्गत आजार आहेत, त्याचा इलाज करायचा आहे. आजच्या बैठकीत MRI एक्सरे करून त्याचा इलाज शोधू म्हणून ही तातडीची बैठक बोलावली आहे असं म्हणत संजय राऊत यांनी एकूणच ठाकरे गटाच्या मनातली नाराजी बोलून दाखवली. अशा बातम्या व्हायरल व्हायला लागल्या. विदर्भात 12 ते 14 जागांवर लढाईची तयारी ठाकरे गटाने केलेली असताना फक्त 8 जागांवर त्यांची बोलवण करण्यात येते. सांगोल्याची हक्काची शिवसेनेची जागा शरद पवार शेकपला सोडायची म्हणतायत. अशा विविध कारणांवरून ठाकरे गट नाराज असल्याच्या चर्चा आहेत. पण आता ही नाराजी फक्त जागा वाटपावरून आहे की मग मुख्यमंत्री पदावरून की मग ठाकरेंनी आता स्वबळावर लढायचा निर्णय घेतलाय? ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतायत का? नेमकी काय तनातनी सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये? का अशा बातम्या पसरवून माहितीला गाफील ठेवण्याचा डाव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखलाय? थोडक्यात जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहितीये आपला विषय भारी. मंडळी, काल परवाच उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीत जागेवरून काही वाद आहेत का असं माध्यमांनी विचारलं. तेव्हा बोलताना ठाकरेंनी असं सांगितलं की जेव्हा एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढतात तेव्हा जागा वाटप आणि उमेदवारीवरून काही तडजोडी कराव्या लागतात, पण तुटेपर्यंत ताणू नये असा ही निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना दिलाय. त्यानंतर एक चर्चा सुरू झाली की महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे नाराज आहेत आणि ते महाविकास आघाडीतून बाहेर पडतील. आज सुद्धा जागा वाटपाबद्दलची अंतिम चर्चा करण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी सकाळी तातडीची बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीत विदर्भाच्या जागेवर पक्षांतर्गत जो काही निर्णय झाला त्याचा निरोप घेऊन आदित्य ठाकरे YB सेंटरला शरद पवार यांच्या भेटीला गेले. आता तिथं नेमकी काय चर्चा झाली हे लवकरच महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतून समोर येईल. पण म्हणजे मागच्या 15 दिवसांपूर्वी सुद्धा जेव्हा नाना पटोले यांनी लोकसभेच्या निकालाच्या अनुषंगानं विदर्भात जास्तीत जास्त जागा काँग्रेस लढवणार, मला इथं शिवसेना दिसत नाही असं म्हटलं होतं, तेव्हा ठाकरे गटाच्या भास्करराव जाधवांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. माध्यमांना मुलाखत देताना भास्कर जाधव म्हणाले होते की काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीतील चर्चेला बाधा येईल असं मी बोलणार नाही, परंतु काँग्रेस, नाना पटोले काय म्हणतात याकडे मी बघत नाही. माझा पक्ष काय सांगतो, माझ्या पक्षाची ताकद विदर्भात किती आहे हे पुराणनिशी सिद्ध करायला मी बैठकीला तयार आहे. 1990 ते 2019 पर्यंत पूर्व विदर्भ भागात शिवसेनेचे किती निवडून आलेत याचा सगळा मी अभ्यास केला आहे. त्यावेळेचे सर्व लांब असलेले लोक मी जवळ केलेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद किती उभी राहिली हे काही पक्षांना माहिती नसावं म्हणून ते तशी विधानं करत असतील असं सांगत त्यांनी नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघांपैकी एकही जागा मित्र पक्षाला सोडणार नाही या पटोलेंच्या विधानावर आक्षेप घेतला. तसंच भास्कर जाधव यांनी पुढे नाना पटोले काय म्हणतायत त्यावर भाष्य करण्याची गरज नाही म्हणत टोलाही लगावला. ते म्हणाले, नाना पटोलेंचा अभ्यास कमी असेल, या 12 मतदारसंघात शिवसेना अस्तित्वात आहे, त्यांना जर शिवसेना दिसत नसेल तर हा त्यांचा भ्रम आहे. नागपूर जिल्ह्यातील न्यायिकदृष्ट्या शिवसेना भाजपानं 2019 मध्ये 14 जागा जिंकल्या होत्या. भले आज आम्ही एकत्र नसू, पण नैतिकतेने पूर्व विदर्भातील 28 पैकी 14 जागांवर आमचा दावा कायम राहणार आहे. विदर्भातील 62 जागा आहेत, त्यापैकी 28 जागांचा संपर्क नेता मी आहे. उर्वरित जागा खासदार अरविंद सावंत यांच्याकडे आहेत. ते किती जागा मागतायत यावर चर्चा नाही, परंतु मी माझ्या कार्यक्षेत्रातील 14 जागा मागतोय. नागपूर आणि रामटेक मिळून 12 जागा आहेत, त्यातील किमान 4 जागा मिळायलाच हव्यात. पक्षांतर्गत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावं हा आमचा आग्रह राहणार आहे. कारण विदर्भातील संपर्क नेता म्हणून इथल्या जनतेची तळमळ, विदर्भातील जनतेची भावना, पक्षाचे जे पदाधिकारी सहकारी आहेत त्यांच्यात शिवसेना काय आहे, विदर्भातील लोकांना शिवसेना का हवी आहे हे मी अनुभवतोय. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे मी आग्रह धरणार आहे. तुम्ही अंतर्गत सांगा, जाहीर सांगितले नाही तरी चालेल असा आग्रह भास्कर जाधव उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असं ते म्हणाले होते. या उपर सोलापूरमधील सांगोल्याची जागा, जिथं सध्या शिंदे गटात असलेले शहाजीबापू पाटील आमदार आहेत, त्यांनी एकसंध शिवसेनेच्या ताकदीवरच तिथं विजय मिळवला होता. त्यामुळे साहजिकच सांगोल्याच्या जागेवर उद्धव ठाकरेंनी क्लेम केलेला आहे. पण सोलापूरमधील इतर मतदारसंघात जिथं राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे तिथं अंतर्गत पातळीवर शरद पवार यांनी काही बेरजेच्या राजकारणाची समीकरणं जुळवली आहेत आणि त्यात शेकाप पक्षातील नेत्यांचाही समावेश आहे. दरम्यान इतर ठिकाणी मदत करण्याच्या बदल्यात शरद पवार यांनी शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांना सांगोल्याची जागा मिळवून देण्याचा शब्द दिलाय अशी ही अंतर्गत चर्चा आहे. कारण सांगोल्यात शेकापची ताकद अधिक आहे, पण त्यासाठी ठाकरेंना सांगोल्याच्या हक्काच्या जागेचा त्याग करावा लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ही उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. कारण तिथं दीपक साळुंखे यांनी ठाकरे गटात प्रवेश करून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. दरम्यान आता विशेष लक्षात
घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यंदा ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा काँग्रेसची राज्यात फक्त एकच जागा होती, पण चंद्रपूरमधून बाऊ धानोरकर जे निवडून आले होते, दुर्दैवानं त्यांचं निधन झाल्यानं ती जागा रिक्त होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 4 खासदार होते, पण त्यांचेही पक्ष फुटीनंतर 3 पवारांसोबत राहिले तर एक जण अजितदादांसोबत गेला. तर उद्धव ठाकरेंच्या 18 जागा निवडून आल्या होत्या, परंतु पक्ष फुटीनंतर त्यातील 6 खासदार ठाकरेंसोबत राहिले होते. परिणामी त्यावेळी ही जागावाटपात खूप तडजोडी झाल्या होत्या. तेव्हा आघाडी धर्मात बिघाडी नको म्हणून उद्धव ठाकरेंनी विदर्भातील रामटेक, अमरावती सारखे हक्काचे मतदारसंघ काँग्रेसला सोडलेले होते आणि त्या बदल्यात काँग्रेसकडून सांगलीत तडजोड करण्याची अपेक्षा ठेवली होती. आता तेव्हा काँग्रेसनं खूप प्रयत्न केले की सांगलीची जागा त्यांनाच मिळावी, कारण काँग्रेसकडून लढू पाहणारे विशाल पाटील तिथं खूप स्ट्रॉंग होते. अगदी निकालानंतरही ते दिसलं, कारण बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढणाऱ्या विशाल पाटलांनी भाजपच्या संजय काका पाटील आणि ठाकरेंच्या चंद्रहार पाटील या दोघांना धोबीपछाड दिला. पण तेव्हापासून ठाकरे आणि काँग्रेसमधली नाराजी जी ताणली गेली ती गेलीच. लोकसभेला जशी आम्ही जागा वाटपावेळी तडजोड केली तशी आता विधानसभेला काँग्रेसनं विदर्भात आम्हाला जागा सोडणं त्यांचं कर्तव्य आहे असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. पण दुसऱ्या बाजूला लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या आणि खास करून विदर्भात ताकद दाखवून देणाऱ्या काँग्रेसला हे मान्य नाही. त्यांच्या मते लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या जागा तुलनेनं कमी निवडून आल्या, त्यांचा विदर्भातला स्ट्राईक रेट कमी आहे आणि म्हणून त्या 14 जागा आमच्याच पक्षाने लढवाव्यात असं आमचं म्हणणं आहे. मंडळी, लोकसभेला महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जास्त राहिला. काँग्रेसनं 1 वरून 13 जागांवर आघाडी घेतली तर शरद पवार यांनी 10 पैकी 8 खासदार निवडून आणले. मात्र 21 जागा लढूनही ठाकरेंच्या फक्त 9 जागा निवडून आल्यानं आता सध्या उद्धव ठाकरे दबावात आल्याचं चित्र दिसत आहे. त्या दबावाचा मित्रपक्षांनी फायदा उठू नये म्हणून ठाकरे अडेलतट्टू भूमिका घेत महाविकास आघाडीमध्ये प्रेशर गेम क्रिएट करत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान आम्ही स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ आहोत अशी वक्तव्य ठाकरेंच्या नेत्यांकडून वारंवार केली जात आहेत. आता याद्वारे एकतर जागा वाटपात जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा त्यांचा डाव असेल किंवा मग थेट मुख्यमंत्रीपद, कारण मागच्या काही काळात काँग्रेसकडून सातत्यानं मुख्यमंत्री पदाचा दावा करण्यात येतोय आणि उद्धव ठाकरेंना त्यांचं गेलेलं मुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा शिवसेनेच्या अखत्यारीत आणायचं आहे असं बोललं जात आहे. सध्या 110 काँग्रेस, 90 पेक्षा जास्त जागा ठाकरेंना तर 75 ते 80 जागा शरद पवार गटाला असा संभाव्य जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आलेला आहे. 288 पैकी 265 जागांवर महाविकास आघाडीत एकमत आहे आणि उरलेल्या जागेवर आजच्या बैठकीत तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवण्यात येते. पण खरंच उद्धव ठाकरे नाराज होऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडतील का? जागा वाटपाबाबत पटोले, ठाकरे की मग शरद पवार नेमकी कोण अडगी भूमिका घेत आहे? उद्धव ठाकरेंच्या गळाला दुसरा कोणी नवा गडी लागलाय का? पुन्हा एकदा राज्याचं राजकारण 180 डिग्री चेंज होईल का? महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंना नेमका काय तोटा होईल? तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.